नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते। तर बघा आता आज कोणता व्हिडिओ आहे आपला, तर आज आपल्याला बनवायचे आहे शेंगोळे। आमच्या विदर्भातील ही एकदम खास रेसिपी आहे, म्हणजे आवडणारी, झटपट तयार होणारी आणि भाजीला वगैरे काही नसलं तर एकदम बेस्ट अशी ही रेसिपी आहे। आणि लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडणार अशी ही रेसिपी आहे। तर चला आता आपण बनवूया ही रेसिपी। आणि आता चुलीवर बनवायची आहे, तर चला चूल तयार करून घेऊया आपण। तर बघा, आणि हे बघा कुऱ्हाड, याच्यानी आत्ताच मी थोडे थोडे हे तोडले 2-3 आणि हा जमा केला आहे। आणि हे बघा आता मी हे चटई विसरून गेली घरून आणायची, तर आता हे आपला दुपट्टाच टाकून घेणार आहे। तर हे बघा आता शेंगोळ्याला कोणतं काका साहित्य लागते ते आपण कापून घेणार आहोत। तर चला ह्या धुवून घेऊ आपण। तर या तुम्हाला दाखवते कुठे धुवायचं जातं ते। आणि हे आता धुवून घेते मी। आणि हे बघा अशा प्रकारचं आपलं पाणी आहे, याच पाण्याने धुवून घेतलं आहे मी। आणि हे बघा हे जे साहित्य लागते आपल्याला ते कापून घेणार आहे मी आता। आमच्या घरी आंबट जास्त खाते, त्याच्यामुळे टमाटर जास्त टाकतो आम्ही। चविष्ट लागते त्याच्यामुळे थोडंसं आंबट तिखट, असं आंबट तिखट खारड अशी शेंगोळे जर बनवले तर खूप चविष्ट असे लागतात। चला तर आता पेटवणार आहोत आपण चूल पेटवून घ्यायची आहे आपल्याला। चूल पेटली आहे आपली आणि गंज ठेवलेला आहे। तर बघा आता तेल टाकून घेत आहे। आता इथे टाकून घेणार आहे तिखट मीठ। तेल इकडे गरम होत आहे आणि हे बघा इथे तिखट बीट काढून घेणार आहे मी साईडला। हे बघा आमच्या तिखट मिठाचा डब्बा। आणि हे बघा हा कढीपत्ता। इकडे हवा आहे त्याच्यामुळे इकडे येता दिसतं। आणि सुरुवातीपासूनचा फोडणी देताना व्हिडिओ कटला तर माफी असावी, डायरेक्ट समोरचाच व्हिडिओ निघाला। या फोडणीमध्ये कांदा, मिरची, लसण, जिरं आणि तेल टाकून झालेलं आहे। आणि आता बघा मेथी टाकत आहे। आता हे शिजत आले आहे छान, बघा। आणि हे बघा शिजत आलेलं आहे आणि तिखट मीठ हळद टाकून घेत आहे आता। आणि हे बघा आता ते फिरवून घेत आहे आणि आता हे छान तिखट मीठ शिजू द्यायचं आहे। टमाटर ते खूप चविष्ट असे बनणार आहे आपले शेंगोळे। आणि हे बघा आता हे शिजायसाठी ठेवून द्यायचे आपल्याला। आणि हे बघा आता हे शेंगोळ्याचं जे आता फोडणी घातली ते शिजत आहे। आणि आता कणिक भिजवून घ्यायची आहे शेंगोळे बनवायसाठी आपल्याला। तर हे बघा
काहीच टाकायचं नाही, फक्त तिखट मीठ हळद टाकायची आहे. हे बघा, थोडं तिखट, थोडा काळा मसाला किंचित, थोडं मीठ आणि थोडी हळद. अगदी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि ते काढून घ्यायच्या आहे लसणाच्या पाकळ्या. हे बघा, हे बघा. बाकी सांबार वगैरे नाही घातला तरी चालेल, कारण याच्यात सांबार राहतेच. कोणी धनिया पावडर सुद्धा टाकते, पण आम्हाला आवडत नाही. आम्हाला एकदम साध्या पद्धतीने आवडते, त्याच्यासाठी आम्ही अगदी साध्या पद्धतीने करणार आहे शेंगोळे. छान अशी शिजत आली आहे फोडणी, जवळून बघा. हे बघा, टमाटर वगैरे छान अशी शिजत आले आहे. वारा सुरू आहे इकडून तिकडून, त्यासाठी हे शेंगुळ्याची कणिक झाकून घेते, म्हणजे छान मुरते ते कणिक. 15 मिनिट झाकून ठेवायची. हे बघा, दिसतो सुद्धा असा छान पेटला आहे. आणि हे बघा, आता असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. असं कोरपाट ठेवायचं आणि कोरपाटावर बघा, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या जिलेब्या तयार करायच्या आहे, जिलेबीसारखं. बघा, आता पूर्ण झालेच आहे एवढे. आता हे एक शिल्लक आहे. आता हा एक करून घेते लवकर लवकर. झालं. तर चला आता बघूया, तिथे उकळी आलेली आहे. चला टाकून घेऊया. आता या उकळीमध्ये हे टाकायचे आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिट झाकून छान शिजवून घ्यायचे आहे आता आपल्याला. आणि हे बघा, आपले आता अशा प्रकारे शिजतच आले आहे शेंगुळे. 5-7 मिनिटं परत शिजवून घ्यायचे छान. पहा, शेंगुळे चांगले शिजले आहे आपले. आणि आपण आता इथे झाकून घेणार आहोत. तर हे बघा, आता आपले माणिक पैंजण शिजले आहे खूप छान असे. आणि यांना यायला खूप वेळ लागेल, संध्याकाळी 6 वाजेल म्हणे. तर तू आपलं कर म्हणे, मला वेळ लागेल म्हणे. त्याच्यामुळे आता मीच जेवण करून घेणार आहे. यांचा आज उपासच होणार आहे, कारण तिकडे चणा पेरायचा आहे एका वावरामध्ये, त्यासाठी. आणि हे बघा, माणूस पेरून बघा, जवळून पहा कसे झाले आहे. खूप छान असे चविष्ट झाले आहे. आणि आता मी खाऊन बघणार आहे कसे झाले ते. टेस्टी असे झाले आहे, खूपच छान झाले चवीला.
आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा. खूपच मस्त लागत आहे. छान असे झाले आहे. आणि हे बघा मागे बघा पूर्ण वातावरण ही हरभरा चणा आहे आपला. आणि तिकडे धान काढणी सुरू आहे बाजूच्या शेतामध्ये दुसऱ्यांचे. आणि तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.